नमस्कार. आज आपण गावरान पद्धतीने कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. रेसिपी बनवताना अनेक टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बनवलेलं लोणचं हे अप्रतिम चवीचं बनेल, तसंच ते वर्षभर टिकेल. चला तर मग कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहूया. वर्षभर टिकणारं, तोंडाला पाणी आणणारं आणि जेवणाची चव दुप्पट वाढवणारं गावरान चवीचं लोणचं खायला कोणाला आवडत नाही. पण बऱ्याचदा लोणचं लवकर खराब होतं, त्याचा रंग काळा पडतो किंवा त्याला बुरशी येते. असं तुमच्यासोबतही घडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण 2 किलो कैरीपासून गावाकडच्या पद्धतीने लसूण घालून लोणचं बनवणार आहोत, तेही घरीच बनवलेल्या मसाल्यासोबत. लोणच्याचा रंग आणि चव वर्षभर टिकण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत. त्याचप्रमाणे लोणच्याला बुरशी येऊ नये, दीर्घकाळ टिकावं म्हणून कैरी निवडण्यापासून लोणचं बरणीत भरेपर्यंत दीर्घकाळ कसं टिकवायचं, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची, या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. आपल्या टिप्स आणि ट्रिक्सप्रमाणे बनवलं तर वर्ष काय, अगदी 2 वर्ष टिकेल आणि त्याचा रंग आणि चव कायम राहील याची खात्री मला आहे. 2 किलो ताज्या गावरान कैरी घेतलेल्या आहे. तुम्ही लाडवा किंवा कोणत्याही तुमच्या आवडीच्या कैरी घेऊ शकता. फक्त कैरी घेताना या ताज्या आणि टणक घ्यायच्या. पाहू शकत असाल इतक्या ताज्या आहेत, अगदी रस गळतोय. महत्त्वाची टिप म्हणजे लोणच्यासाठी कैरी घेताना ताज्या, टणक आणि चांगल्या प्रतीच्या घ्या. कैऱ्या आणल्यानंतर 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. कैऱ्या 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर 4 तासासाठी पाण्यामध्ये झाकून ठेवल्या. कैरीच्या वर पाणी राहील एवढी काळजी घेतली आणि मग आडकितावरती कापून घ्यायच्या. त्यानंतर मोठ्या परातीमध्ये पाण्यातून सर्व कैऱ्या काढून घेतल्या. स्वच्छ आणि कोरड्या फडक्याने सर्व कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या, म्हणजे पुसून घ्यायच्या. त्यातील पाणी हे पूर्णपणे काढून टाकायचं. ही महत्त्वाची टीप आहे. कैऱ्या जर ओलसर राहिल्या आणि आपण तशाच कापल्या तर ओलाव्यामुळे लोणचे खराब होऊ शकते किंवा त्याला बुरशी लागू शकते. मी कैऱ्या बाजारातून आणून भिजवून एकदम कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि आता पिशवीत भरून पुन्हा बाजारात जाऊन जे कैरीवाले असतात किंवा कैरी विकणारे असतात तिथे कैरी कापून देतात, तर त्यांच्याकडून कैरीच्या मध्यम साईजच्या फोडी कापून घेतल्या. तुम्हाला लहान, मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या कैरीच्या फोडी आवडत असतील त्याप्रमाणे कैरीच्या फोडी कापून घ्यायच्या. त्यातील जो कोळीचा भाग आहे तो काढून टाकायचा, किंवा एखादी कैरी पिकली असेल, काळी पडली असेल तर अशा कैरीच्या फोडी घ्यायच्या नाहीत. एका ताटामध्ये कैरीच्या फोडी काढलेल्या आहेत आणि एका डिशमध्ये ज्या कोळीचा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकलेला आहे. एका खोलगट मोठ्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी काढून घेतल्या. त्यामध्ये 2 चमचे मीठ, म्हणजे 2 किलोला 2 सपाट चमचे मीठ टाकलेलं आहे. 2 चमचे हळद. हे सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करायचं, किंवा हाताने जर एकत्र करत असाल तर हात हे पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे असावेत. त्यानंतर रात्रभरासाठी तसंच झाकून ठेवलं आणि सकाळी उठल्यानंतर पहा, हळद आणि मीठ लावल्यामुळे कैरीला पाणी सुटलेलं आहे. तर ह्या कैरीच्या फोडी या चाळणीवरती नितळत ठेवायच्या. त्यासाठी एक रिकामं पातेलं घेतलं, त्यावरती चाळण ठेवली आणि चाळणीवरती कैरीच्या फोडी ओतल्या, जेणेकरून त्यातील हळदीचं पाणी किंवा जे मीठ आणि हळद लावलेलं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. आता हे पाणी तुम्ही पराठ्यामध्ये वापरू शकता. लोणचं जर दीर्घकाळ टिकवायचं असेल तर अशा प्रकारे हळद मीठ लावून जर कैऱ्या ठेवल्या तर फोडी या टणक होतात आणि लोणचं बिलकुल खराब होत नाही. आता पूर्णपणे पाणी नितळल्यानंतर मोठी परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये जो सफेद भाग असतो कैरीचा तो वरती ठेवायचा आणि हिरवा भाग असतो तो खाली ठेवून सर्व फोडी या पसरून घ्यायच्या आणि कोवळ्या उन्हामध्ये 2 ते 3 तास कैरीच्या फोडी अशा प्रकारे पसरून सुकत ठेवायच्या. माझ्याकडे सकाळी 3 ते 4 तास कोवळं ऊन येतं, त्यावेळी मी बरणीसुद्धा घासून सुकत ठेवलेली होती. एक परात आणि 2 ताटं भरून कैरीच्या फोडी झालेल्या आहेत, त्यासुद्धा उन्हामध्ये सुकत ठेवलेल्या आहेत. कोवळ्या उन्हात सुकवल्यामुळे त्यामध्ये डी विटॅमिन्स ॲब्झॉर्ब होतं. त्याचप्रमाणे कैरी छानपैकी आवळल्या जातात, सुकल्या जातात आणि असं सुकवलेल्या कैरीचं लोणचं हे दीर्घकाळ टिकतं. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर सुती कपड्यावरती फॅन खाली 5 ते 6 तास कैरीच्या फोडी सुकू द्या. कैरीच्या फोडी सुकतायत तोपर्यंत आपण घरीच मसाला तयार करणार आहोत. मसाला घरीच तयार केल्यामुळे स्वस्त तर पडतोच, घरगुती चव येते. तसंच जे वापरणारं साहित्य असतं ते आपण चांगल्या प्रतीचं वापरतो. त्याचप्रमाणे
स्वच्छतेची काळजी घेतलेली असते. सर्व साहित्य हे चमच्याने मोजून घेतलेलं आहे. हा टेबलस्पून आहे, पोहे खायचा चमचा म्हणतात, आणि हा टीस्पून म्हणजे चहाचा चमचा आहे. 200 ग्राम मोहरीची डाळ आणि याने बरोबर 5 चमचे मीठ घेतलेले आहे. याच याने 2 चमचे बडीशोप आहे. याच याने 1 मोठा चमचा मेथीदाणे आहेत. याच याने 2 मोठे चमचे जिरे, 4 टेबलस्पून हळद आणि लसूण देशी मिळाला आहे असा लसूण सोलून घेतलेला आहे. त्यानंतर याच चमच्याने 2 चमचे हिंग पावडर आणि याच चमच्याने 2 टेबलस्पून मिरची पावडर. मिरची पावडर ही मध्यम तिखट आहे, त्यामुळे 2 मोठे टेबलस्पून मी घेतलेले आहे. 2 वाट्या शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर बरोबर 400 ग्राम आहे. आणि लोणचं बरणीत भरल्यानंतर आपण आणखी एखादी वाटी तेल वापरणार आहोत. तेल एका स्टीलच्या पातेल्यात ओतून गरम करायला गॅसवर ठेवून दिलं. तेल हे कडकडीत उकळून घ्यायचं आहे. गरम मसाला टाकायचा. त्यामध्ये 1 इंच दालचिनी, 10 ते 15 लवंगा आणि 10 ते 15 मिरे घेतलेले आहेत. हे सर्व पदार्थ आपण एक एक करून भाजून घेणार आहोत. मध्यम गॅसवरती जाड तळाची कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला मोहरीची डाळ भाजून घ्यायची. मोहरीची डाळ फार भाजायची नाही, नाहीतर कडवट होते. ही महत्त्वाची टीप आहे. अगदी मॉइश्चर काढला की मोठ्या परातीमध्ये मोहरीची डाळ काढून ठेवली. सेम कढईमध्ये मीठ भाजून घेतलं. मीठ भाजून घेतल्यामुळे त्यातील ओलावा कमी होतो आणि आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं. मीठ काढून सेम परातीमध्ये ठेवलं आणि त्याच कढईमध्ये मेथीदाणे, गरम मसाला, जिरे, बडीशोप हे सर्व पदार्थ सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. म्हणजे फार भाजायचे नाही. त्यातील फक्त मॉइश्चर काढून टाकायचं. 1 मिनिटभर मंद आचेवरती सर्व जिन्नस भाजून घेतले आणि गार करायला साईडला काढून ठेवले. हे आपण वेगळेच वाटून घेणार आहोत. सेम कढईमध्ये 2 वाट्या शेंगदाणा तेल जे गरम करायला ठेवलेलं होतं ते ओतून घेतलं. कारण तेल हे कडकडीत उकळलेलं होतं, म्हणून कढईमध्ये मी थोडंसं गार करायला ठेवलं. तोपर्यंत हे सर्व जिन्नस गार झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेतले आणि परातीमध्ये काढून ठेवले. सर्व पदार्थ आपण परातीमध्ये एक एक करून काढून घेणार आहोत. त्यानंतर मिरची पावडर, हिंग, हळद. तर अशा प्रकारे आपल्या लोणच्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला एकत्र करून तुम्ही भरणीत साठवून ठेवू शकता आणि जेव्हा गरज असेल त्यावेळी तुम्ही लोणच्यासाठी वापरू शकता. तयार लोणच्याचा घरचा मसाला असेल तर त्याला घरगुती चव येते. 2 किलो कैरीच्या लोणच्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे. मसाला तर तयार झालेला आहे. आता तेलही मध्यम गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये लसूण आहे तो अख्खाच लसूण मी टाकलेला आहे. लसूण टाकल्यामुळे त्याला गावरान चव येते. लोणचे हे अधिक लज्जतदार बनते. लसणातील पूर्ण मॉइश्चर काढून टाकायचा आहे. म्हणजे लसूण हा खमंग तळून घ्यायचा आहे. कलर चेंज होऊ द्यायचा नाही, पण त्यातील मॉइश्चर काढून टाकायचं, नाहीतर लोणच्याला बुरशी येऊ शकते. ही महत्त्वाची टीप आहे. लसूण तेलात व्यवस्थित भाजल्यानंतर गरम तेल हे मसाल्यावरती ओतायचं. लसूण टाकल्यामुळे घरगुती चव तर येतेच, त्याचप्रमाणे लोणच्याला एक खमंगपणा येतो. गरम तेलामध्ये मोहरीची डाळ व्यवस्थित भाजली जाते. लोणचे हे कडवट लागत नाही. ही महत्त्वाची टीप आहे. म्हणजे फार गरम तेल न ओतता मध्यम गरम तेल असतं, त्याच वेळी मसाल्यावरती मध्यम गरम तेल ओतायचं आहे. लोणच्याची चव आणि रंग वर्षभर कायम टिकावं यासाठी मुठभर सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत आणि तो सिक्रेट पदार्थ आहे साखर. इथं आपण गुळाचा वापर न करता 1 किलोला 1 मूठ साखर टाकणार आहोत. म्हणजे 2 किलो आपलं लोणचं आहे तर 2 मुठी साखर टाकणार आहोत. रंग आणि चव कायम राहते. म्हणजे लोणच्याची शेवटची फोड संपेपर्यंत आपलं लोणचं लाल भडक आणि फ्रेश राहतं. म्हणून साखर अवश्य टाका. साखर टाकल्यानंतर सर्व मसाला पुन्हा उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला आणि आता गार होऊ द्यायचं आहे. हळद मीठ लावलेल्या कैरीच्या फोडीसुद्धा छानपैकी सुकलेल्या आहे. अशा प्रकारे दाबून पाहिलं तर कुठेही त्यातून पाणी निघत नाही आणि कैरीच्या फोडी छानपैकी आवळलेल्या आहेत. अशा प्रकारे दाबल्या तर त्या लवचिक झालेल्या आहेत, तुटत नाहीत आणि कुठेही पाणी निघत नाही. त्याचप्रमाणे त्या कडक झालेल्या आहेत. कैरीच्या परफेक्ट प्रमाणात फोडी जर सुकल्या तर लोणचं हे दीर्घकाळ टिकतं. ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे. लोणच्याचा मसाला आणि तेल पूर्णपणे गार झालेला आहे. बोटाने चेक करून पाहिलं तर पूर्ण थंड झालेला आहे. म्हणजे जो मसाला किंवा तेल आहे ते बिलकुल कोमट किंवा गरम नको, तर ते पूर्णपणे गार झालेलं असावं. गरम तेल टाकलं तर लोणचं हे खराब होऊ शकतं. तर एका घमेल्यामध्ये मी
कैरीच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये भाजून घेतलेला मसाला टाकला आणि पुन्हा मसाला हा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचा आहे किंवा हात स्वच्छ असतील तर हाताने मिक्स करून घ्यायचा. लोणचं बनवताना स्वच्छतेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. उलटण्याच्या साहाय्याने कैरीच्या फोडीला सर्व मसाला व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, किंवा तुम्ही टॉससुद्धा करू शकता. आता लोणचे आपले तयार झालेलं आहे. आता यानंतर आपण लोणचं हे बरणीत भरणार आहोत आणि लोणचं अधिक काळ टिकण्यासाठी त्यावरती तेलाचा थर असावा लागतो, म्हणून मी अजून 1 वाटी तेल गरम करून गार करून घेतलेलं आहे. आता हे तेल आपण लोणचं बरणीत भरल्यानंतर वरून ओतणार आहोत. लोणचं भरण्यासाठी काचेची भरणी घेतलेली आहे. आता ह्या भरणीमध्ये आपण लोणचं भरून घेणार आहोत. लोणचं भरताना हाताने डायरेक्ट न भरता चमच्याच्या साहाय्याने भरायचं आहे. चमचा घेतानाही स्वच्छ आणि कोरडा घ्यायचा आहे. हातसुद्धा स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे, म्हणजे इथं कुठेही ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. काचेचे किंवा चिनी मातीच्या बरणीमधील लोणचं हे अधिक काळ टिकतं, त्याचप्रमाणे हेल्थसाठी, आरोग्यासाठी चांगलं असतं. लोणचं भरून झालेलं आहे आणि लोणचं अधिक काळ टिकण्यासाठी, दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याच्यावरती तेलाचा थर असणं आवश्यक असतं. म्हणून 1 वाटी तेल मी आणखी वापरलेलं आहे. ते तेल कडकडीत उकळून घेतलं आणि गार झालं आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच तेलाचा थर ओतायचा आहे आणि पुन्हा चमच्याच्या साहाय्याने लोणचं हे दाबून भरायचं आहे. बरणीमध्ये लोणचं भरताना काटोकाट न भरता त्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि स्वच्छ आणि कोरड्या झाकणाने घट्ट बंद करायचं. हवेपासून, बुरशीपासून रक्षण होण्यासाठी सुती कापड लोणच्याच्या बरणीच्या तोंडाशी बांधायचं आहे. मी ते 2 बरण्यांमध्ये लोणचं भरलेलं आहे. त्याचप्रमाणे रोजच्या वापरासाठी अशा प्रकारे छोट्या बरणीमध्ये लोणचं काढून घ्यायचं, म्हणजे मुख्य बरणीला सारखा हात लागून लोणचं खराब होणार नाही. कधी कधी जेवायच्या वेळी किंवा स्वयंपाक करताना आपला हात ओला असतो आणि गडबडीमध्ये तसंच लोणचं काढलं जातं, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. त्याप्रमाणे लोणच्याची मुख्य बरणी असेल, मोठी बरणी असेल, ती बरणी स्वच्छ आणि कोरड्या जागेत ठेवायचे, जेथे ओलावा असणार नाही. लोणच्याच्या फोडीच्या वरती तेलाचा थर कायम असावा, म्हणजे बाहेरील हवा लोणच्यामध्ये जाऊन लोणचं खराब होणार नाही. अशा प्रकारे तेलाचा थर असावा, म्हणजे लोणचं वर्ष काय 2 वर्ष टिकतं. लोणचं मोठ्या भरणीतून छोट्या भरणीत काढल्यानंतर पुन्हा सुती कापड बरणीच्या तोंडाशी लावून पुन्हा रस्सी बांधून घट्ट बंद करायचा आहे, जेणेकरून लोणच्याचा थेट हवेशी संपर्क येणार नाही आणि लोणचे खराब होणार नाही. 2 किलो कैरीच्या फोडीपासून 1-1 किलोच्या 2 बरण्या भरलेल्या आहेत आणि ही एक छोटी बरणी भरलेली आहे, जी रोजच्या वापरासाठी उपयोगात येईल. रोजच्या वापरातील बरणी घेताना सुद्धा काचेची आणि स्वच्छ बरणी घ्यायची आहे. ती घट्ट झाकणाने बंद ठेवायची आहे, जेणेकरून छोट्या बरणीतील लोणचंही खराब होणार नाही. तर कसं वाटलं गावरान चवीचं हे लसूण लोणचं? आहे ना करायला सोपं. लोणचं तयार झाल्यानंतर दर 2-3 दिवसांनी चमच्याच्या साहाय्याने लोणचं हे खालीवर करून घ्यायचं आहे आणि 4थ्या-5व्या दिवशी लोणचं हे छानपैकी मुरतं. त्यानंतर तुम्ही खायला सुरुवात करू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटले असेल तर मित्रमैत्रिणीला शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.